नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान मुलं ना कधी कधी काहीही बोलतात, म्हणजे बऱ्याच वेळेला ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं आणि यातच तर खरी गंमत असते. आज मी आले सायनमधल्या प्रतीक्षा नगर मध्ये आणि आपण भेटणार आहोत. माय नेम इज प्रतीक उमेश माई. माय स्कूल नेम इज प्रिमरी हाय स्कूल. हाय प्रतीक. हाय हाय फाय. लवकर मला एक जोरात टाळी दे. दे ना रे. तुझ्या फ्रेंड्सची नावं सांग मला. कोण कोण आहे? रुद्र आयोग. हो, आणि टीव्ही मध्ये असतो. तो फक्त टीव्ही मध्ये असतो. खरा डायनोसर नसतो. पण खरा डायनोसर आला तर इथे नाही येतो. का? दुसऱ्या दुनियामध्ये डायनासोर राहतात. पण मग इथे आला तर तू त्याला काय जेवायला देणार? नाही. मग तू त्याला गार्डन मध्ये खेळायला घेऊन जाणार? नाही. का? कधीच नाही येतो. पण मग आला तर काय? नाही येणार तो इथे. डायनोसर दुसऱ्या दुनियामध्ये राहतात तो इथे कसं येणार मग? तुम्हाला सांग, तुला काय खायला आवडतं? ऍपल. ऍपल आवडतं खायला. आणि तुझा फेवरेट कलर कुठला आहे? ब्ल्यू. ब्ल्यू आवडतो तुला? ब्ल्यू. हो, आणि हा पण ब्ल्यू आहे. मग हा काय? पर्पल आणि ब्ल्यू. हा पर्पल आणि ब्ल्यू आहे. मला सांग, शाळेमधल्या टीचरचं नाव काय आहे? अलिशा टीचर. आणि तू कुठल्या डिव्हिजन मध्ये आहेस? ए डिव्हिजन. आणि तुला टीचर हे करते का, पनिशमेंट देते का? मस्ती करतोस? हो, तू मारतोस मुलांना? नाही. मग काय मस्ती करतोस? बोलतो. कोणाशी बोलतोस? कोणासोबत नाही. तुझ्या शाळेतल्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? रुद्र आयुक्त आरुष. तेच का तुझे शाळेतले पण मित्र आहेत आणि बिल्डिंग मधले पण मित्र आहेत? हो. तुला फिरायला जायला आवडतं? कुठे जातोस तू फिरायला? गार्डन. आणि गार्डन मध्ये कोण असतं? सगळे असतात. आणि काय करतात गार्डन मध्ये? काय नाही करत. काही नाही करत. हे काय गिटार आहे? नाही. पोटावर काय आहे? गिटारच आहे. पण ती वाजवायची आहे का? नाही. थांब बघते. टिंग टिंग. अरे, वाजतीये का? गिटार काय बोटावर वाजवतात? आणि तू टीव्ही बघतोस? हो. आणि काय बघतोस टीव्हीवर? काय बघायला आवडतं? कार्टून. कुठलं कार्टून आवडतं तुला? शिनचॅन. तुम पढ़ाई वढ़ाई करते हो की नहीं? असं बोलतो तो? हो. तुला भूताचे पिक्चर बघायला आवडतात? हो.
भूताचे पिक्चर आवडतात. कुठला पिक्चर आहे भूताचा? कंचना. कांचना हा कुठला पिक्चर आहे? मी नाही बघितला. त्याच्यातला एखादा डायलॉग सांग ना मला. मेरी मोमबत्ती. बापरे, तो कांचना असं बोलतो मेरी मोमबत्ती, आणि कांचना आता इकडे आला तर काय होईल? पकडून खाऊन जाईल. बापरे, तो पकडून खाऊन टाकेल. कोणाला? तुला? मग कोणाला पकडेल तो? कोणालाच नाही. आणि मला सांग की तुझे आई बाबा तुला घरी ठेवून फिरायला जातात का? नाही. तुला घेऊन जातात सगळीकडे? तुला काय माहिती? तुला माहिती आहे? हो. आणि कोण मारतं तुला? आई मारते का बाबा मारतात? मम्मी मारते. का मारते? मस्ती करतो. का मस्ती करतो? हा. आणि मला सांग, दिवाळीमध्ये काय करतात? फटाके. फटाके. तू उडवतोस फटाके? कुठले फटाके आवडतात तुला? बॉम्बचे. बॉम्ब. बापरे, तुला भीती नाही वाटत? बॉम्ब हातात फुटला तर मग काय करायचं? हातात बॉम्ब कसा फुटणार? ओके. आणि आपण आई बाबांवर गप्पा मारायचा? हा. येस. हा जो पिंक इकडे दिसतोय ना बनी, तर तो जेव्हा आई घेऊन आली तेव्हा प्रतीक तिला म्हणाला, हा गर्ल्सचा कलर आहे, हा बॉईजचा कलर नाहीये, असं म्हणाला तू? हो आई, एवढं कळतं याला? हो, त्याला ऍक्च्युली कसं आहे की मुलींची जे वस्तू आहेत, मुलींच्या आणि मुलांच्या वस्तू, हे त्याच्यामध्ये तो खूप असं कम्पॅरिझन करत असतो. आणि मी याचाच इन्सिडेंट सांगते की मी जेव्हा हे आणला मार्केटमधून, मला आवडला. ऍक्च्युली मला पिंक कलर आवडतो, पण मी जसं आणला तर मला म्हणतो तुला कळत नाही का आई? म्हटलं काय झालं? म्हणतो हे गर्ल्सचा कलर आहे. म्हटलं बॉयचा कलर कोणता असतो? म्हणतो ऑरेंज असतो, पर्पल असतो, रेड असतो. तो आण ना तू कलर, हा पिंक कलर गर्ल्स आहे, मला हा नकोय. तो आत्ताच्या आत्ता दुकानदाराला नेऊन दे परत. प्रतीक, पिंक हा गर्ल्सचा कलर असतो? कोणी सांगितलं तुला? तुला माहिती आहे? हा. कोणीच नाही. मग बॉईजचा कलर कुठला असतो? ब्लू, ऑरेंज, रेड. ब्लू, ऑरेंज, रेड हे बॉईजचे कलर असतात. हे आजच मला कळलं. काय माझ्या ज्ञानात भर पाडतोयस तू. वाव. बाबा हा भूताचे पिक्चर बघतो, तुम्हाला भीती नाही वाटत? नाही, याला आवर्जून आवडतात पिक्चर. आणि तुला कोणता रे तो आवडता पिक्चर बच्चा? कंचना. कंचना. कोणता? कंचना 2 बघितलंस? तुला आवडतो ना पिक्चर बच्चा? तो आम्हाला ते चॅनल मी सर्च करताना चॅनल, तो जर भूताचा पिक्चर लागलेला असेल, कंचना दिसलं त्याला, तो मला रिमोट माझ्या हातून घेतो आणि म्हणजे चॅनल बदलून देत नाही. तो पूर्ण पिक्चर बघणार. ताई, तुम्ही त्याचे किस्से मला सांगणार होतात. हो, मी म्हणजे तो खूप असं सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे मस्ती तर खूपच असते त्याची, पण एक आहे की आम्ही सपोज काय खाऊ वगैरे आणलं, त्यांनी असो किंवा मी असो काय आणलं असेल, मी दिवसभर घरी काम करते, दिवसभर त्याला सांभाळते, शाळेची तयारी, त्याचा नाश्ता, मी त्याला बोलून पण दाखवते ह्या गोष्टी का मी तुझ्यासाठी एवढं करते. पण काय खाऊ असेल तर तू बाबांना पहिला विचारतोस, मला कधीच विचारत नाही रे. दिवसभर सांभाळते आई, पण कल बाबांच्या बाजूने. हा, म्हणजे दिवसभर माझ्याकडे असतो, सगळं मी करणार त्याचं, पण बाबांच्या बाबतीत म्हणजे खूप हळवा आहे. हा. तुम्ही प्रतीकला बाईकवर घेऊन जाता का बाहेर? हो, बाईकमध्ये म्हणजे बाईकवर म्हणजे शाळेला घेऊन जाते त्याला, शाळेत सोडण्यासाठी कधी कधी. तर एकदा काय झालं, 15 ऑगस्टचं, आता 15 ऑगस्ट होऊन गेलं, त्या दिवशीचाच इन्सिडेंट सांगते की मी त्याला घेऊन जात होते आणि आमची गाडी सिग्नलला होती आणि मला लेफ्टला टर्न घ्यायचं होतं. तर याने काय केलं, गाडीला रेस दिला. मला कळण्याच्या अगोदरच गाडीला रेस दिला. माझी गाडी फास्ट गेली आणि थोडी बेंड झाली आणि पडली. म्हणजे मला तर जास्त लागलं नाही, पण त्याला इथे गुडघ्यावरती खरचट तो दाखवतोय, पण तेच दाखवतोय म्हणून त्याने बँडवरती गेलेली आहे. काय झालं पिल्लू? काय झालं मला सांग, नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? रेस मारली आणि पडला. हो, रेस मारला आणि पडला. का केलंस तू रेस? का केलंस गाडी? आताच होते ती गाडी. स्टार्ट होती ती गाडी. पण मग तू काय बोललास? तू रडलास का तुला लागल्यावर? पण कोणाची चूक होती, तुझी का आईची? माझी. ओ ग. हीच त्याची गोष्ट महत्वाची आहे की मी तिकडून आले आणि सुट्टी होती, ह्यांना हे ऑफिसचं काम करत होते आणि याला जेमतेम कसं तरी मी बसवलं, पुढे उभं केलं. त्याला म्हणलं तू थोडा धीर धर, त्याला दुखत होता, वेदना खूप होत होत्या त्याला. मग मी आणलं कसं बसव त्याला घरी लवकर आणि यांनी बघितलं की मी असं हा पडलाय. तर हे जरा माझ्यावरती चिडले, म्हणजे ओरडले की तुला जमत नाहीये तर तू कशाला त्याला घेऊन जाते, तू स्वतः जा कुठे जायचं, पण त्याला घेऊन जाऊ नको परत. हा काय बोलतो, हा रडत होता, त्याला वेदना होत्या. तर त्यांना म्हणतो बाबा तुम्ही प्लीज आईला बोलू नका, मी रेस दिला, माझी मिस्टेक होती, माझ्यामुळे गाडी गेली, मी पडलो. आणि त्याने स्वतः एवढ्या छोट्या मुलाला एवढं कळतं.
वेळेला त्याने तसं ते बोलला की नाही मीच केलं, तुम्ही आईला नका ओरडू, आणि रडत होता. आणि नंतर ते झालं, मी त्याला आतमध्ये बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. त्याला बसायला नव्हतं जमत काय नाही, आणि दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याची परिस्थिती नव्हती. म्हणजे तो खूपच हे पॅन्ट पण त्याची मी खूप ह्याने काढली, का तो काढूनच येत नव्हता पॅन्ट. मग दिवसभर मी त्याच्या बाजूला बसलेले होते. तर हा रडला ना, ह्याला वेदना होत होत्या, हा रडायचा खूप. हे मध्ये मध्ये येऊन चक्कर टाकत होते आतमध्ये. आले का त्यांचा पारा चढायचा, मला ओरडायचे, आणि मला रडायला येत होतं का त्याला दुखतंय माझ्यामुळे झालं. तर ह्याला ते कळालं की मी रडतोय, बाबा आतमध्ये येतात, आईला ओरडून जात आहेत. त्याने काय केलं पाहिजे, त्याने पूर्ण तोंड असं दाबून धरलं. जेव्हा त्याला रडायला यायचं ना, तोंड दाबायचा, आणि आतल्या आत रडत होता तो. तर मी त्याला म्हटलं, बाळा तू तसं करू नको, रडू दे ना. तर मला म्हणतो, आई मी रडलं का बाबा येतात आणि मग तुला ओरडून जातात, ते नको. म्हणजे तेव्हा ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली, की तो खूप असं काळजी घेतो. म्हणजे त्या गोष्टीवरनं समजलं की त्याला माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत. मग मला तो खूप जवळचा आहे माझा बाळ. हा स्वीट. तुला वॉच आवडतं खूप? हो हो. काय झालं होतं वॉचचं मला सांग. कोणाला गेलेला तू आणायला वॉच? काय तुम्ही सांग. त्याला वॉचचं कलेक्शन खूप पडतं. म्हणजे कुठेही जाताना त्याची तयारी तो करणार. एकदा मी त्याला मुलुंडला सोडलं होतं त्याच्या आत्यासोबत. त्याच्या आता इथे DS हायस्कूलला टीचर आहेत. तर मग मला शनिवार रविवार गावी जायचं असतं पुण्याला माझ्या कामानिमित्ताने. तर मग मी त्याला मुलुंडला सोडते त्याच्या काकांकडे. मग आत्या घेऊन जातात तिथून. तर त्याची वॉच आहे जी, ती त्याला लाईट वगैरे आहे. तर हा संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडे बसला ट्रेनला रश खूप असते. म्हणजे अक्षरशः आपण पार अगदी गर्दीमध्ये कोंडून जातो त्याच्यामध्ये. तर खूप गर्दी होती. एक साधारण मला वाटतं 6-7चा टायमिंग होता. गर्दी असतेच ट्रेनला आपल्या. आत्या ह्याला घेऊन चढली खरी. मग पूर्ण गर्दीमध्ये हा दिसेनासा झाला. म्हणजे एवढे सगळेजण, हा हाईटला कमी आहे, त्यांना उचलून पण ह्याला घेता येत नव्हतं. एवढी गर्दी होती. पण त्याच्या हातामध्ये जी वॉच होती त्याला लाईट होती. याला त्याच्या हाताला दाखवायचं होतं का माझ्या हातात घड्याळ आहे, त्याला लाईट आहे. त्याने ती घड्याळ लाईट चालू केली आणि त्याच्या हाताला दाखवते, आता इकडे बघ. त्यामुळे सगळेजण तिथल्या ज्या लेडीज होत्या सगळे त्याच्यावर हसत होत्या की एवढी गर्दी आहे, हा पोरगा रडायला पाहिजे पण तो रडत नाहीये. ते उलट आत्याला वॉच दाखवते का आधी. तेवढा त्याला पेशन्स नव्हते का आपण घरी जाऊ, आत्याला तेव्हा दाखवू. पण त्या गर्दीत त्याने दाखवला आणि तो मला बोलून गेला होता मी आत्याला काकांना सगळ्यांना दाखवणार माझ्याकडे वॉच आहे म्हणून. असं त्याचं एकदम खोडकरपणा खूप आहे त्याचा. नमस्कार. प्रतीकचं सगळं कुटुंब इथे आलेलं आहे. तर पुढचं जे आपलं माध्यम आहे बंध वात्सल्याचे, यामध्ये जे आपले रिलेशनशिप्स आहेत त्या सगळ्यांची नावं आम्ही इथे टाकलेली आहेत. तर ज्यांचं नाव येईल त्यांनी प्रतीकविषयीचं मत व्यक्त करायचंय. आपण सुरुवात करूया. एक चिठ्ठी प्लीज. प्रतीकची आत्या. नमस्कार. नमस्कार. मी याची आत्या. याचं एक कौतुक करण्यासारखं आहे की त्याच्या मम्मीला दर सॅटर्डे संडेला ती मशरूमचा बिझनेस करते, त्यासाठी जावं लागतं गावी व्हिजिट द्यायला. मग तो काका काकीकडे राहतो. पण मी इथे सायन DS हायस्कूलला शाळेत असल्यामुळे ही माझ्याकडे सोडते शुक्रवारी. पण त्या गर्दीमध्ये त्याला मी घेऊन जाते आणि तो एक शब्दही असं कधी चिडला नाही का रडला नाही काय नाही, फक्त आत्या ढकलतात ना हे एवढंच बोलतो. आणि शिवाय चालतो सुद्धा. जेवढं आमचं स्टेशनपासून घरापर्यंत तेवढं तो चालत, कधी म्हणत नाही की मी मला उचलून घ्या म्हणून. त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. पुढची चिठ्ठी बघूया आपण. प्रतीकचा दादा. नमस्कार. प्रतीक बरोबर इन्सिडेंट म्हणजे मी एकदा घरी आलेलो तेव्हा मामींनी चहा बनवून दिलेला मला. तर मला थोडा फक्त एक घोट चहा उरलेला, तेव्हा मी प्रतीकला बोललो जा कप ठेवून या. तर तो किचनपर्यंत गेला आणि परत आला आणि मला बोलतो दादा हे घे. मी बोललो काय रे. बोलतो चहा उरलाय ना तो संपव. म्हणजे आपण बोलतो तो मस्ती करतो पण तेवढं शिस्त पण आहे त्याला की आपल्यात नाही ती एवढ्या वयात, की तो मला बोलतो चहा संपव आणि मगच ठेवतो. मग मी तो संपवला आणि मग त्याने जाऊन ठेवला चहा. तू असं केलं, तू सांगितलंस हो. तो वाया घालवत होता चहा नाही. ओके. पुढची चिठ्ठी बघूया. काकी. नमस्कार. मी प्रतीकची काकी. त्याची स्मरणशक्ती ना खूप स्ट्रॉंग आहे. तो आमच्या घरी येतो ना आणि काही टॉय वगैरे विसरले ना आणि नंतर फोन करून सांगतो काकी माझे डायनासोर तुमच्या घरी राहिलेत, ते मला रिटर्न द्या. हाऊ स्वीट. असं मागून घेतो तू. हो. मग विसरतो कशाला आधी मग. बघूया नेक्स्ट कोण आहे.
प्रतीकची आजी. मला प्रतीकमध्ये एवढंच गोड वाटतं की मी राहते मुलुंडला, पण इकडे कधी आली नाही की तुम्हाला नेहमी विचारतो, आजी तू तिकडे का राहतेस, माझ्याकडे का राहत नाही, स्वर्गासमोर का राहतेस, मी तुला खाऊ देतो ना, तू माझ्याकडे राहा. आणि त्याच्या पप्पाने जो काही खाऊ आणला असेल तो सगळा माझ्या बॅगेमध्ये गपचूप भर ठेवतो, पण तू आमच्याकडेच राहा असं नेहमी तो बोलतो असं मला. पण त्याचं खूप बरं वाटतं, कौतुक वाटतं, खूप प्रेम वाटतं त्याचं मला. तुम्हाला आठवण येते का तिकडे तो? मला पण तिकडे आठवण येते त्याची. सो स्वीट. एकंदरच आपल्या लक्षात आलंय की प्रतीक सगळ्यांनाच प्रतीक सगळ्यांनाच खूप जीव लावणार आहे हे आपल्या लक्षात आलंय. आई आत्ता तर रडतीये, पण कदाचित गेम नंतर ती हसू पण शकते. सो आईसाठी आपण खेळणार एक छानसा गेम आणि बघूया तुमच्या दोघांपैकी कोण ह्याला जिंकून देतंय झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता या गेम मधनं आपल्याला कळणार आहे की ह्याच्या आई बाबांनी आर्ट अँड क्राफ्टचे क्लासेस शाळेमध्ये केले होते की नाही. आम्ही तुम्हाला असे काही पेपर देणार आहोत आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रतीक लिहायचंय. ओके, एका वेळेला एक लेटर लिहायचं, समोर जायचं, तिकडे जो चिमटा आहे त्याला हा लेटर लावायचा. ओके, आणि फक्त लेटर नाही लिहायचंय तर ते सुशोभित करायचंय. हा, आणि जो छान प्रतीक लिहिल तो ह्याला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. तुम्ही तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. लवकर लवकर लवकर. एक मिनिट. लवकर 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 लवकर. लवकर. आणि आपण बघतोय की बाबा फक्त पर्यंत आलेला आहे आणि आईनी प्रेमाचं प्रतीक दाखवलेलं आहे. सो हा गेम जिंकलीये आई. तुम्ही जिंकला हा झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आमचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरे करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.